नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझे माहेरचे व्लॉग सुरू आहेत। तर आज आम्ही खूप मजा केली। या व्लॉगमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आम्ही काय काय केलं दिवसभर। तर तसं तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा। इथे माझी आत्या फुलं निवडत होती आणि तिकडे माझे बाबा पेपर वाचत होते सकाळी। कशासाठी कापू राहिली? कणकीचा उपमा तसं नाही करू बाबा। इकडे माझ्या बाबांची अंघोळ वगैरे झाली होती आणि ते तयारी करत होते आणि माझा भाऊ नेहमीप्रमाणे देवपूजा करत होता। मी आज खूप साधी सोपी अशी सिंपल रांगोळी काढली, तर तुम्हाला पण दाखवते। तिथे अनुज पाटील वापस आलेले आहेत गावावरून दिवाळी करून। हॅलो गाइस। तर त्यांचे कपडे ते अरेंज करत आहेत। आता खूप जोरात अभ्यास करतो म्हणतात, यावर्षी लागतोच म्हणतात। लागले होते ते, पण राहिले थोडसं काटानं राहिले। काटानं पुढे एकदम हे महाराष्ट्रातून प्रथम आता लागले तर आपल्याला माहीतच पडते, जंगी पार्टी होईल आहे ना। आंघोळीची प्रतीक्षा सुरू आहे। किती छान घड्या करून ठेवले आहे। तसे आमच्या घरचे पोरं खूपच कामाचे आहेत। इकडे एक देवपूजा करू राहिला, इकडे कपडे लावू राहिला। इथं आता आली बीपीची गोळी घ्यायला, नाश्ता गिश्ता तयार करून। आमच्या आंघोळा झाला, तिकडे तनुची पण आंघोळ झाली। आता आम्ही नाश्ता करू सर्वजण। आज आहे का मग रोडगे आत्या? आहेत का? माझ्या घरून गौऱ्या आणलेल्या आहे काल यांनी, तर आज आम्ही रोडगे बनवणार आहे। पूनम ताई पण येते की नाही येत काय माहिती, आता तिला कॉल करून पाहा लागेल। हो, रोज लागले का आता कार्यक्रम? हा, उद्या तर आहेच, उद्या बारसा आहे ना। त्यानंतर मग माझी मोठी ताई आली, जीजू पण आले। तर आज रोडकीचं जेवण होतं, म्हणजे आम्हीच बनवणार होतो आमच्यासाठी, म्हणून मग बाबांनी भाजीपाला वगैरे आणून दिला होता, आम्ही तो निवडत होतो। आणि इकडे प्रेम आला होता लोकेशकडे, ते मोबाईलमध्ये थोडा प्रॉब्लेम होता त्याला, तर तो सॉल्व करून देत होता लोकेश। माझा मोठ्या दादाचा मुलगा आला होता, कारण उद्यापासून लॉनवरती कार्यक्रम होते, तर ते दोघं तिघं मिळून म्हणजे लोकेश बाबा तो म्हणून अरेंज करणार होते। इकडे आम्ही रोडगेची तयारी करणं सुरू केली होती। आमच्या काकूंनी आज पोळ्या नव्हत्या, तर त्यांनी रोडगे बनवून दिले। आत्यांनी इकडे जगरं पेटवलं बाई। आपण पहिले इथं गेलतात आहे ना सिमेंटच्या याच्यावर। तनूला रोडगे पाहिजे होते ना बाप्पा, है ना तनू? तनूला रोडगे पाहिजे होते। इकडे अनुज काकूंना हेल्प करत होता रोडगे बनवण्यासाठी आणि आम्ही भाजीपाला निवडत होतो। त्यानंतर मग मी भाजी वगैरे बनवली आणि आमचे रोडगे तयार झाल्यानंतर आम्ही
जेवण करायला बसलो. माया उठली का पोरगी? ती चालतो भूक लागली. साबुदाणा का कधी उठली? माझ्या घरी असंच आम्ही सर्व एकत्र जेवण करायला बसतो, सकाळी आणि रात्री पण. बाबा आल्याशिवाय कोणी म्हणजे सर्व बाबा एकत्र मी काय म्हणतो बाळांना दिले. शिवांश आल्यापासून त्याला त्याच्या बाबांची खूप आठवण येत होती, त्यामुळे मग आम्ही इथे फटाके वगैरे त्याला असं दाखवून थोडं त्याचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होतो. गोल गोल रानी क्या चाहिए? छोटं कम झालं ते दिवाना पहिलं पडलं ना बेटा, उलट छोटं झालं. अजून एक मग माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या लेकरांसोबत इथे बॉल खेळत होत्या, अशीच मजा मस्ती म्हणून. अरे 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 बॉल घ्या पटकन पटकन. तू काय कुत्र्याला हाकलून राहिली काय? हा बोरे बसली कायले? उठ 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 लवकर उठ ये. हा अरे पाणी गोल गोल राणी गोल गोल राणी. तर मग शिवांशला सॉंग्स आवडतात, त्याच्यामुळं मग त्याच्यासाठी लोकेशने की त्याला सॉंग्स लावून दिले आणि मग त्याच्यावरती मी सर्वजण नाचायला लागले. डोकं फिरलं या बाईचं.
नाथ का, सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का, डरना किसी बात का, साथ भोले नाथ का, सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का। शिव शंभू तेरा नशा है चढ़ा बस हम पर, लेके नाम बोलेगा हमने हाल रहना है कोई ख्याल, भोले में मैं मदर हो जाता है सबका हाल, बस्तों के भोले में वे सारे भोले में भूल गए हैं दुनिया जब से मन लगा। डान्स वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही रेडी झालो, कारण आम्हाला जायचं होतं बाभडीला आणि या दोघींचं पण ओवाळणं बाकी होतं लोकेशला, ते या दोघींनी ओवाळून घेतलं आणि माझे मोठे बाबा बाभडीला राहतात, त्यामुळं आम्हाला पण आमच्या भावांना ओवाळायला बाभडीला जायचं होतं. तिथे सर्वच जण जमले होते. मोठा ड्रेस घालून राहिली, थोडी चिडचिड करतेस ती. हो, व्हिडिओ नाही आहे. त्यानंतर मग आम्ही सर्वजण बाभडी जाण्यासाठी निघालो. इकडे माझे मोठे बाबा, मोठी आई, माझ्या बहिणी, भाऊ सर्वजण जमले होते. माझ्या वहिनी माहेरी गेल्या होत्या, तर माझ्या आत्याने मग मोठे बाबांना वगैरे ओवाळून घेतलं. त्यानंतर आम्ही ओवाळून घेतलं दादांना. नाही इकडे नको भाऊ. तिची शाईन मारून आली साडी वाढली काय वाढली नाही, ते सुधरली मस्त ते दिवे जशी चमकून राहिले तशी साडी चमकून राहिली तिला. हे पाहिलं कोण जाऊ दे, झोपू द्या. काय ग ताई? हे असं चेहऱ्या पाय असं थोडा नाही, हे खाली असला का असते तिचं असं. ओटीपीने केलेलं आहे मोबाईल बायोमेट्रिकने केलं लक्ष नाही राहत. हे निर्लदाचीच आहेत ना ताई? या ताईला द्यायला लागेल ना मला, बालताईला. फोटो काढ दादा, फोटो काढ ना, फोटो काढ. त्यानंतर मग आम्ही आमच्या दुसऱ्या मोठ्या बाबाकडे गेलो. त्यांचं पण घर यांच्या घराच्या बाजूलाच लागून होतं. ह्या फक्त माझ्या एकट्याच बहिणी माहेरी जायच्या राहिल्या होत्या, त्या पण जाणार होत्या 2 दिवसात.
त्यानंतर मग आम्ही घरी वापस आलो. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.